30 फुटांवर आता पोहोचलेली आहे। पंचगंगा नदीचं उगमस्थान असलेल्या प्रयाग संगम परिसर हा जलमय झालेला आहे। प्रयाग संगमावरील दत्त मंदिर परिसर हे पाण्याखाली गेलेले आहे। कोल्हापूरमधली दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। भूषण पाटील आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। भूषण, कोल्हापूरमध्ये सध्या काय स्थिती? नक्कीच गेल्या 6 दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळतोय आणि त्यामुळे सगळ्याच नद्यांच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झालेली आहे आणि या सगळ्या नद्यांनी आपलं पात्र आहे ते सोडलेलं आहे। त्याचाच परिणाम म्हणून आपण बघू शकतो पंचगंगा नदीचं जे उगमस्थान आहे त्या प्रयाग संगमावर अशा पद्धतीचं चित्र आपल्याला बघायला मिळते। हा सगळा संपूर्ण परिसर आहे तो जलमय झाल्याचं देखील आपल्याला बघायला मिळते। या संगमावर जे दत्त मंदिर आहे तिथं देखील आता पाणी जायला सुरुवात झाली आहे। खरं तर या ठिकाणी भोगावती, कुंभी, कासारी, तुळशी आणि धामणी या 5 नद्या एकत्र येतात आणि इथूनच पुढे पंचगंगा नदीचा प्रवास आहे तो सुरू होतो आणि या सगळ्या पंचगंगा नदीच्या उगमस्थानाची ही दृश्य आहेत। सगळा परिसर जलमय झालेला आहे। आजूबाजूला जी काही शेती आहे, ऊसाची शेती असेल किंवा इतर जी शेती आहे ती देखील आता पाण्याखाली जायला सुरुवात झालेली आहे असं म्हणावं लागेल। आणि त्यामुळे एकूणच आता ज्या पद्धतीचा पाऊस धरण क्षेत्रात पडतोय ते पाहता अजूनही या सगळ्या पाणी पातळीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर अनेक लघु आणि मध्यम प्रकल्प देखील आता ओव्हरफ्लो झालेले आहेत आणि त्यामुळे देखील मोठा प्रवाह या सगळ्या नद्यांच्या नद्यांमध्ये येतोय। त्याचा धन्यवाद भूषण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।